होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। होमगार्ड भरती निघत आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते होमगार्ड भरतीमध्ये आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर होमगार्ड भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होते तर ते 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, गोळाफेक यावर आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होते। ग्राउंडवर आपलं यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होते आणि सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 1200 रुपये प्लस रोज यामध्ये असते। एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर होमगार्डची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आणि 1 वर्ष झाला विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघाली। या सर्व जिल्ह्यांमध्ये जे सातारा झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर ह्या जिल्ह्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि आणखीन कधीपर्यंत या जिल्ह्यांची येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर ग्राउंडसाठी किती टाइम भेटणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। होमगार्ड भरतीमध्ये पात्रता निकष काय यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पासच लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते होमगार्ड भरतीमध्ये आणि त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला तर 20 ते 40 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आले। एक लक्षात ठेवा, सर्वच कॅटेगरीसाठी एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी 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 कोणती कॅटेगरी आणि त्याचबरोबर यामध्ये फी 1 रुपया सुद्धा नसते, कारण की ऑफलाईन भरती असते होमगार्डची। सर्वात अगोदर आपल्याला मोबाईलमध्ये फॉर्म भरायला लागते आणि प्रिंट काढून डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते, अशी प्रोसेस यामध्ये आहे। आणि निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं इंटरव्ह्यू नाही आहे, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते होमगार्ड भरतीमध्ये आणि सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 1200 रुपये रोज जे होमगार्ड भरतीमध्ये असते। एक लक्षात ठेवा। आणि आता जे 1 वर्ष या ठिकाणी होमगार्ड भरती निघून या ठिकाणी झालेला आहे। तर होमगार्डची जी भरती आहे हे 31 जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या वर्षी निघाली होती 2024 मध्ये आणि तेव्हापासून अजून या ठिकाणी भरती आली नाही आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो, जे ह्या 31 जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली पण यामध्ये 3 जिल्हे जे विद्यार्थी मित्रांनो राहिलेले तर ते 3 जिल्हे कोणते तर पहा, सोलापूर जिल्ह्यांची होमगार्डची भरती झाली नाही, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याची होमगार्डची भरती झाली नाही, त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याची होमगार्डची भरती झाली नाही आहे। तर ह्या 3 जिल्ह्यांची जे होमगार्डची भरती झाली नाही आहे एक लक्षात ठेवा। तर ह्या 3 जिल्ह्यामध्ये लवकरच या ठिकाणी तुम्हाला होमगार्डची भरती पाहायला भेटू शकते। जवळपास ऑगस्टच्या अंदर या ठिकाणी तुम्हाला या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती कधीही या ठिकाणी निघू शकते। तर वारंवार आपल्याला वेबसाईटवर या ठिकाणी भेट द्यायची एक लक्षात ठेवा। आणि जेव्हा सुद्धा होमगार्डची भरती निघत असते तर त्यामध्ये कसं असतं की आपण आपल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरू शकतो, दुसऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरू शकत नाही। जसं मी या ठिकाणी नांदेडचा आहे तर मला परभणीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर मी परभणीमध्ये फॉर्म भरू शकत नाही, मी नांदेडमध्येच भरू शकणार आहे, कारण की यामध्ये ज्या जिल्ह्यातून आपण येतात त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही। एक लक्षात ठेवा। तर यामध्ये एक फायदा आहे मुलांना की आपल्या जिल्ह्यातलेच मुलं त्या ठिकाणी भरतीवर येते। एक लक्षात ठेवा। तर पहा, परभणी जिल्हा झाला, गोंदिया जिल्हा झाला, सोलापूर जिल्हा झाला, ह्या 3 जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधीही या ठिकाणी निघू शकते। एक लक्षात ठेवा। ऑगस्ट महिन्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, जेव्हा निघणार आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यातच येणार आहे, कारण की होमगार्डची भरतीची जाहिरात कधी या ठिकाणी येऊ शकते। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बाकीचे जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर। तर हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून
माध्यमातून शेवटी या ठिकाणी सांगणार आहे, तर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचा आहे। तर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये फक्त 30 मार्काचा ग्राउंड होमगार्ड भरतीमध्ये असते आणि महिला उमेदवारांसाठी होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड हे 35 मार्कासाठी असते। तर पुरुष उमेदवारांसाठी पहिले ग्राउंड मी तुम्हाला सांगून देतो। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, कोणती कॅटेगरी असो। त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे, तर एवढं यामध्ये उंची वगैरे लागते। ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 मार्क तुम्हाला भेटणार आहे। 1600 मीटर रनिंगसाठी तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले तर 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 14 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 12 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले तर 6 मार्क आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 2 मार्क आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे, तर महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 800 मीटर रनिंग तुम्ही 2 मिनिट 50 सेकंडच्या अंदर या ठिकाणी मारली तर तुम्हाला 25 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटांमध्ये मारली तर 22 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत 800 मीटर रनिंग मारली तर 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत मारली 14 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 10 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत मारली 6 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 4 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापेक्षा कमी जर आले तुम्ही तर आपल्याला या ठिकाणी 2 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। अशा प्रकारे आपल्याला ग्राउंडला मार्क भेटते। गोळाफेक जर आपण पाहिलं पुरुष उमेदवारांसाठी तर तुम्ही 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 10 मार्क भेटणार आहे। जसजसा कमी फेकसान तसतशी कमी मार्क आपल्याला भेटणार आहे, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जो गोळाफेक आहे तर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर तुम्ही गोळा फेकला तर 10 मार्क आपल्याला भेटणार आहे। तर पोलीस भरतीसारखाच गोळा असते यामध्ये, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्क भेटणार आहे। जेवढा कमी गोळा घेतला गेला तेवढं कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं या ठिकाणी काही ITI असेल, NCC वगैरे असेल तर याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटते। तर ITI असेल तर याचे बोनस मार्क्स भेटणार आहे, माजी सैनिक असेल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे, NCC A सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट असेल याचे बोनस मार्क्स भेटणार आहे, अवजड वाहन चालक परवाना असेल तर याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असाल तर याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटते। खेळाडू जर तुम्ही असाल तर यामध्ये सुद्धा आपल्याला बोनस मार्क्स या ठिकाणी भेटते। तर आता या ठिकाणी भरपूर अशी जी निवड प्रक्रिया होमगार्ड भरतीची, तर आपलं मैदानी चाचणीवर या ठिकाणी सिलेक्शन होते। तर कटअप सुद्धा या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा 27-26 अशा प्रकारे गेला होता मागच्या भरतीचा, ठीक आहे। तर आपलं जे सिलेक्शन होते ग्राउंडवर होते, लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यांचे होमगार्डची भरती कधी निघणार आहे। सातारा झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर ह्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे। तर पहा ह्या जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यांची भरती या ठिकाणी जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकते, कारण की 1 वर्ष या ठिकाणी झालेल्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा या ठिकाणी रिक्त असेल, एक लक्षात ठेवा। तर जेवढ्या पण जागा रिक्त असते तर त्यांना त्या भरावं लागते, एक लक्षात ठेवा। काही होमगार्ड पोलीसमध्ये लागते, त्याचबरोबर काही होमगार्ड SSC GD मध्ये लागते, काही होमगार्ड रेल्वेमध्ये लागते, काही होमगार्ड SSCच्या एक्झाममध्ये लागते। तर ज्या पण काही होमगार्ड जे स्वतःवरून सुद्धा त्या ठिकाणी ड्युटी सोडून देते, काही होमगार्ड जे विद्यार्थी मिळून दुसऱ्या ठिकाणी जॉबवर लागते त्याच्या कारणानं ड्युटी सोडून देते। तर ह्या काही जागा खाली राहते तर ह्या त्यांना या ठिकाणी भरावं लागते, एक लक्षात ठेवा। तर ज्या ठिकाणी कमी खाली जागा या ठिकाणी झाल्या असेल तर नक्की त्या ठिकाणी जाहिरात येऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।